त्या दिवशी तू सांगत होती ना ते बुक कीपिंग बद्दल काहीतरी माहिती सांगत होती बघ. हां अगं मला ना ते कळतच नाही की महिन्याच्या शेवटीला किती फायदा होईल किती नुकसान होईल कळतच नाहीये. अच्छा म्हणजे नफा तोटा बोलतेस का? हां हां तेच. अगं अगदी सोपं असतं नफा तोटा म्हणजे काय. हे बघ मी तुला सांगते. एखादी वस्तू समजा तू विकत घेतलीस, ठीक आहे, त्या वस्तू मागचा खर्च आणि ती वस्तू विकत घेण्याचा खर्च तो एकत्र करायचा. ठीक आहे, बरं तीच वस्तू तू कितीला विकली, तुझी विक्री कितीला झाली, त्याच्यामधून तो जो तुझा खर्च आहे तो वजा कर. जे काही उत्तर येईल ते तुझा नफा असेल नाही तर तोटा असेल. बरोबर समजलं? हो हो. नाही समजलं? हे बघ, जर तुझा नफा झाला असेल ना तर तू काय करशील, हळूहळू तुझा जो काही खर्च आहे तो कमी करण्याचा प्रयत्न करशील. बरोबर की नाही? म्हणजे पुढच्या महिन्यात त्याच नफ्यामध्ये किंवा त्याच्यापेक्षा जास्त नफ्यामध्ये तू खर्च कमी करशील. बरोबर की नाही? अशा प्रकारे तुझी विक्री वाढेल, तुझ्या वस्तूच्या किमतीही तू वाढवू शकशील आणि मग तुझा व्यवसाय चांगला वाढेल. हो आता कळलं. कळलं ना? त्याच्या मागे ना एक जादू आहे. मी तुला ती जादू सांगते. काय काय सांग ना. अगं सोपं आहे. काय करायचं माहिती का, तुला नफा तोटा ओळखायचा असेल ना तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, तू कितीला ती वस्तू विकत घेतली आणि कितीला ती विकली ते महत्त्वाचं असतं. त्याच्यामधलं जे अंतर आहे ना तेच नफा किंवा तोटा. सोपी आहे हे. अगदीच सोपं आहे हे. काय फार असं खूपच काही अवघड नाहीये, फक्त आपल्या समजण्या इतकं आहे. जसं जसं तू बुक किपिंग ठेवशील ना, जसा जसा तू रोज हिशोब लिहिशील, तुला एक अंदाज येईल तुझ्याच व्यवसायाचा. तुला स्वतःलाच अनुभव येईल की कशा प्रकारे तू ते लिहिलं पाहिजे, कशा प्रकारे खर्च आटोक्यात आणला पाहिजे. मग तुला हळूहळू कळेल आणि मग हळूहळू हळूहळू तू तुझा व्यवसाय वाढवशील आणि तुझी अजून विक्री करशील वस्तूंची आणि त्याच्यातून तुला अजून नफा होईल. बघ तू. हो ताई. आणि खूप फायदा होईल तुला. हां छान माहिती दिली तू. थँक्यू. थँक्यू ताई.